रक्षक त्या रस्त्यात खड्ड्यासारख होतो आणि त्या खड्ड्यास पडतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वच्छ आहे की या लोकांना कुठं आणि किती भ्रष्टाचार करावा याचा मर्यादा राहिलेली नाही आणि याची किंमत शेवटी तुमच्यासारख्या नागरिकांना द्यावी लागते. माझ्यासारखी व्यक्ती गाडी प्रवास करतो म्हणून माझ्यासारख्याला हे कळतं. इथून पुढं मुंबईला गेल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री असोत, त्यांचे अधिकारी असोत, त्यांच्या नजरेवर ही गोष्ट आणल्याशिवाय राहणार नाही. आज हे तुमचे रस्ते खराब झालेले याला काही अर्थ नाही. त्याच्या दुरुस्तीच्या बद्दलचा निकाल हा घ्यावा लागला. अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सत्ता येते आणि जाते. सत्ता ज्याला मिळते त्यांनी संयम ठेवायचा असतो. सत्ता असेल तर जमिनी फाय ठेवायचे असतात आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते. काम करत राहायचं असतं. या जिल्ह्यात काय झालं माहिती आहे? हा जो जुना जिल्हा आहे या जुन्या जिल्ह्यामध्ये एक मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री सिंधुदुर्गाचे होते आणि अलीकडे मी बघतो की मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री होतो. माझ्या घरात एक मुलगी आहे. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी व्यक्ती म्हणून तिचा लौकिक आहे. विनम्रपणा हा तिचं वैशिष्ट्य आहे. पण मी अलीकडे बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री केला. माझ्याबरोबरही त्यांनी काम केलं. त्यांच्याबद्दलची मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात हल्ली, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा आहे? समाजामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात. भारत हे राष्ट्र सगळ्या जातीचे भाषाच्या धर्माच्या लोकांचे. इथे हिंदू आहेत, इथं मुस्लिम आहेत, इथं शीख आहेत, इथं ख्रिश्चन आहेत आणि तुमच्या राज्याचा एक